एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. चांगली माहिती भेटली होती की तिला फार देवाची आवड आहे, प्लस शांत आहे वगैरे. आणि पहिल्यांदा असं वाटतं की बघता शरीर आपल्याला एखादं सीन आहे, हीच मुलगी आहे. काय बघतेस? असं मनात नाही का आपली इच्छा, म्हणजे एक मेसेज अरे बंद केल्यानंतर सुद्धा टीव्हीच दिसतो. मला वाटलं फ्रीज दिसतो का काय? काय पसारा करून बसतेस सगळा? आई, कपाटात कपडे अगदी कोंबल्यासारखे ठेवले होते, म्हणून म्हटलं ते आवरून घेऊया. आणि आता वटपौर्णिमा पण येते ना, तर तो दिवस पूजेत आणि उपासात जाईल. एक प्रश्न विचारत किती बोलतेस अगं तू? आणि हे सगळं आजच करायला हवंय का तुला? उद्या आईकडे जायचंय. उद्या नको, आजच जाऊन ये. उद्या आईला बघायला स्पेशालिस्ट डॉक्टर येणार आहेत, तर मामा म्हणाला मला. आणि नर्सरी निरंजन एकटा खपणार आहे का तिथे? जोराचा पाऊस आल्याशिवाय तिथे फार काम नाही आहे, म्हणून म्हटलं की हे आवरून घेतो. आणि तुम्हीच म्हणाला होता ना की कपाटात फार किचाट झालंय. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयारच असतं नाही तुझ्याकडे? आणि आई, तसं नाहीये, कपाट आवरायचंच होतं मला. नाही तर भलती कामं बरी सुचतात तुला. आणि एवढं कौतुक सांगतेस वटपौर्णिमेचं मला तू, पण ज्याच्यासाठी हे व्रत करायचं तो तडफडतोय उन्हातानात त्या नर्सरीत, आणि तुम्ही बसा इथे घड्या घालत कपड्यांच्या. आई, ते काही नाही, मुकाट्याने नर्सरीत जायचं. आधी जसे कपाटामध्ये कोंबलेले होते ना कपडे, तसे पुन्हा कोंबून ठेवायचे. कळलंय का काय सांगतेय? हा निघा. माहिती भेटली होती की तिला फार देवाची आवड आहे, प्लस शांत आहे वगैरे. आणि आजी, पहिल्यांदा आवाज कमी कर ना. शरीर आपल्याला एखादं सीन आहे, हीच मुलगी आहे. आजी, असं मनात नाही का आता काय? आरशासाठी एखादा शब्द सांग ना, ज्यात शेंडीवाला प येतो. शेंडीवाला प? अगं, आडवा शब्द सर्प आहे, त्यातला शेंडीवाला प वापरायचा. अगं त्याला रफार म्हणतात, रफार म्हणजे शेंडीवाला प. रफार. पण तसा कोणता शब्द आहे का? दर्पण. हा, दर्पण. विसरले मी. आजी, आजी, काय ग? अगं बायका सौभाग्याच्या वाढीसाठी कोणतं व्रत ठेवतात? 5 अक्षरी शब्द आहे. आपल्याला जमत नाही ती कामं कशाला अंगावर घेतेस ग? हरताळ का बघ बसतय का? नाही, शेवटचा शब्द माय. वटपौर्णिमा. हा, हो, वटपौर्णिमा. अगं बाई, वटपौर्णिमा आलीच की आता तोंडावर. ते वटपौर्णिमा म्हणजे तेच ना, ज्यात बायका नथ घालून वडाची पूजा करतात. ती सावित्री खोटं बोलली होती ना यमराजाशी, तिच्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी. हे काहीतरीच काय, सावित्री खोटं नाही बोलली. यमराज जेव्हा तिच्या नवऱ्याचे प्राण घेऊन गेला ना, तेव्हा सावित्री त्याच्या मागे मागे यमलोकापर्यंत गेली.
तर यमराज तिच्या निष्ठेवर प्रसन्न झाला आणि तिला वर मागायला सांगितला, पण तिच्या नवऱ्याचे प्राण सोडून. आणि तिने सुद्धा आपल्या अक्कल हुशारीनं यमराजांकडून असा वर मागून घेतला की ज्यामुळं तिच्या नवऱ्याचे प्राणही परत आले आणि सासऱ्यांची दृष्टीही परत मिळाली. वाव, तू ग्रेट ना. पण असं काय मागितलं तिने? ती म्हणाली, माझ्या सासऱ्यांना मुला नातवंडांनी भरलेलं घर पाहायला मिळावं असा वर दे. आणि यमराजाला तो द्यावा लागला. म्हणजे बघ ना, दोन्ही गोष्टी झाल्या. तिचा नवरा पुन्हा जिवंत झाल्याशिवाय तिला मुलं होणार नाहीत आणि तिच्या सासऱ्यांना दृष्टी मिळाल्याशिवाय ते बघू शकणार नाहीत. वाव, किती बुद्धिमान असायच्या ना पूर्वीच्या बायका. फक्त बुद्धिमानच नाही, सावित्रीचं खूप प्रेम होतं तिच्या नवऱ्यावर आणि विश्वास होता की त्यांना एकमेकांपासून कुणीच दूर करू शकत नाही. आणि त्याच विश्वासाच्या बळावर आजही कुठलीही बाई आपला संसार सुखाचा करू शकते. ऐकलंस ना, जशी सावित्री खंबीर होती ना, तशीच आपली स्वानंदी सुद्धा खंबीर आहे. म्हणून परत म्हणू नकोस हा की सावित्री खोटं बोलली म्हणून. आणि सावित्रीने आपल्या घरासाठी, नवऱ्यासाठी, संसारासाठी जे काही केलंय तसं करण्याची बुद्धी, शक्ती मिळावी म्हणून बायका वडाची पूजा करतात. आणि वडाचीच पूजा का, तर सावित्री आपल्या बेशुद्ध नवऱ्यासोबत वडाच्या झाडाखाली बसली होती म्हणून. पण तू कुठे असणार आहेस वटपौर्णिमेच्या दिवशी? म्हणजे तू इथे आणि तुझा नवरा तिथे. वटपौर्णिमा येऊ तरी दे. वटपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्याच घरी असणार. हळू टीव्ही येतो. हो का येते टीव्ही इथे? हा सॉरी सॉरी. सॉरी मारलं. सॉरी, लक्ष नसतं कुठे काही. अहो इकडे कुठे बघताय? मागे तिकडे जळमट. ए आई, माझा ऑरेंज शर्ट. बाबा, अहो काय करताय तुम्ही हे? नाही रे, जरा जळमट काढतोय. अहो तुम्ही करता काय? कशाला? आणि एवढा पसारा का बरं? हे काय क्रॉकरी, पडदे बिडदे का काढून ठेवले? अरे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आधीपासूनच होत्या. स्वानंदीने मला विचारलं असतं पडद्याबद्दल तर मी सांगितलं असतं, कपाटातनं काढूनही दिले असते. पण तिने मला काही विचारलं नाही. साडीचे पडदे शिवून लावून टाकले आणि तुम्ही पण सगळ्यांनी कौतुक केलं तिचं. म्हणून म्हटलं कशाला ना तिचं मन मोडा, विरस करा, म्हणून मग काही बोलले नाही मी. पण आता जरा चेंज करताना जरा बरं वाटेल रे चेंज, नाही का? हो, पण बाबा का करताय हे सगळं? भाऊ दादा आहेत ना. अरे तेच तर ना, केव्हापासून सांगते मी त्यांना, पण ऐकतच नाहीये. अहो उतरा खाली पहिल्यांदी. उतरा. आता काय तू म्हणतेस तो उतरतो. नाही नाही, उतरेन कसा? अरे बाळा, जळमट किती झालेत, घर स्वच्छ करायला हो ना. आणि कसं आहे ना रे इंद्रनील, आपलं घर म्हटल्यानंतर कशाला बाळूवरती राहायचं अवलंबून आपण, नाही का? अहो हातासरची ना सगळी जाळी काढून टाका, या खोलीतली, त्या खोलीतली, किचन मधली. हो हो. आई येतो मी. अगं ललिता, नील साठी डबा भर ना. एकटीच काय खातेस मागासपासून? नाही नाही, आई राहू दे, राहू दे. अरे तुला फिकीर नसणारच रे जेवणाची. तुला काय स्वानंदी ऑफिस मध्ये पाठवून देईल ना डबा. इंद्रनील अरे असं कसं? आणि मी करून ठेवलं त्याचं काय करू? ते काही नाही, पटकन मी डबा देते, 2 मिनिटं थांब, होईल. त्याच्यावर घास आहे त्याचा माझ्या कशाखाली. एक मिनिट थांब, होईलच पटकन. एवढं ब्रेड आणि बटर खाल्ल्यावर घास जाईल कसा कशाखाली? जा. येतो. हो. बाबा हा. जपू ना. हो हो जपून. चला येतो. आई अरे जपून. येतो ग. कोण सावकाश. करे? हो हो. चल बाबा, सांभाळून. काय म्हणाला ऐकलंच का ललिता? या वयात म्हणजे तुला म्हातारी म्हणाला तो. हो मी तयार झाले ना की कळेल तुम्हाला माझं खरं वय काय आहे ते. अरे काय चाललंय काय तुमचं हे सगळं? हा, एकाच कोपऱ्यात काय केरसुणी फिरत आहे? ललिता, मी काय म्हणतो, राहू दे ना एवढं. पाहुणे आले आल्या काय घराचं छत बघत बसणार आहेत का?
बायका भोचक असतात, सगळीकडे लक्ष असतं त्यांचं. हो, तू नाही का देशपांडेंच्या घरी गेल्यावर भिंतीचे पोपडे आणि फाटके सोफे बघितलेस? तोंड कमी आणि हात जरा जास्त चालवा. हो. त्या जोडकर बाई म्हणाले ती गर्भ श्रीमंत माणसं आहेत ती. निदान त्यांच्या तोडीच तोडतोय आपण दिसायला हवं. आवरा पटकन, ते पडदे पण लावायचे अजून. या लवकर. ए ललिता, प्लीज 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 जरा इकडे स्टूल डगडगत धरतेस का प्लीज? नाटकं करू नका, हात चालवा पटापट. ललिता, तू जेवढं स्वतःकडे लक्ष दिलंस ना, त्याच्यावर निम्म लक्ष घराकडे दिलं असतंस ना, तरी आयत्याला साफसफाई करायची वेळ आली नसती माझ्यावर. काय म्हणायचंय तुम्हाला? नाही नाही, मला एवढंच म्हणायचंय, स्वानंदी बाकी कशी असो, घर मात्र स्वच्छ ठेवायची. स्वानंदी घरी यायच्या आधी घर स्वच्छच होतं. तेव्हा निलिमा आणि बाळू होते ना, आता येत करतील साफसफाई. ललिता, बरी आठवण झाली. त्या निलिमा आणि बाळूचं काय करायचं ठरवलंस तू? त्या दोघांची काळजी नका करू तुम्ही. त्या दोघांना तात्पुरतं घराबाहेर हाकलवले मी. पक्की मुजोर झालेत दोघही. तुझा ना ललिता वचकच राहिला नाहीये त्यांच्यावर. खरंय हो तुमचं, वचकणार राहिलेलाच नाहीये मला. काय असतं? काय असतेस? काय? मला म्हणाले होते ना मी तयार होऊन येईन तेव्हा माझं खरं वय कळेल. आपण स्वतःला कितीही जरी तरुण समजलं ना, तरी समोरच्याला आपल्या वयाचा अंदाज येतोच. करेक्ट. असं होतं आपलं. आपण जहागीरदार आहोत, विसरू नकोस. ते विसरलेले नाहीच आहे. आपल्या योग्यतेची मुलगी आपल्या घरी यावी म्हणून सगळा खटाटोप चाललेला आहे माझा. आणि मी पाहिलंय मुंबईला मॉलमध्ये श्रीमंत बायका अशा पद्धतीच्या साड्या खरेदी करतात. ए भाई, श्रीमंत लोक मॉलमध्ये खरेदी करत नाहीत. तिथे सगळे आपल्यासारखे. घरी AC नाही म्हणून अख्खी दुपार मॉलभर भटकणारे. आज आपल्याला खानदानीपणा दाखवायचा आहे. तो दाखवला ना इतकी वर्ष. पण आपल्या घरामध्ये जर आधुनिक मुलगी येणार असेल तर मला सुद्धा आधुनिकपणा कॅरी करता यायला हवा. उद्या जेलचा युनिफॉर्म पण नीट कॅरी कर म्हणजे झालं. काहीतरी काय बोलत असता तुम्ही सारखं. अगं, मुलाचं एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न लावायला निघालेस तू. हा गुन्हा आहे. आपल्याला 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. आणि इंद्रनील तयार झाला ना तर त्यालाही. असं काहीही होणार नाहीये. उगा शुभ कार्यामध्ये मोडता घालू नका. स्वानंदीचा बाप कोण आहे विसरलेस का तू? 7 वर्ष चट्या विणायला लागतील आपल्याला जेलमध्ये. त्याच्यापेक्षा या दोघांचा घटस्फोट कसा होईल ते बघ. तोच एक राजमार्ग आहे. ते तर पाहिनच मी. आणि प्रत्येक वेळेला राजमार्गाने नाही जायचं, शॉर्टकट वापरायचं कधीतरी. इंद्रनीलचं दुसरं लग्न होईल त्याच्या आधी त्याचा घटस्फोट झालेलाच असेल. पण स्वानंदी या घरामध्ये यापुढे कधीही येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. काय बघू ठेवलंय इथे. का किती वेडे असतो आपण लहानपणी. कुठे असतील आता या सगळ्या मैत्रिणी? त्यांची पण लग्न झाली असतील का? त्यांच्याकडे पण असतील ना असे फ्रेंडशिप बँड्स. त्यांनाही आठवण येत असेल माझे हे सगळं बघितल्यावर.
हे आणखी नसायला हवं. हा. लग्नाची पत्रिका. हो, तुझ्या बोटात ऑलरेडी माझ्या प्रेमाची एक निशाणी आहे. हे काय यांच्या आणि माझ्यामध्ये डाग. तरी सगळं ठीक असेल ना? हे ठीक असतील ना? कसे आहात तुम्ही? काय करताय? टिफिन खाल्लात का? भाऊ, शेवळ्याची भाजी आहे का तुझ्याकडे? नाही का? हॅलो, हा साहेब. अरे गधड्या बाळू, तू आहेस कुठे? भाजी आणायला इतका वेळ? ते माझा बाळू करून टाकलाय तुझ्या बाईसाहेबांनी. अहो, त्यांनी सांगितलेली शेवळ्याची भाजी कुठेच मिळत नाहीये. हो, त्या भाजीवाल्याला पण माहित नाही शेवळ्याची भाजी काय आहे ते. बरोबर, मला एक सांग, तू आत्ता आहेस कुठे? अहो, अख्खी मंडई मी पालथी घातली साहेब, कुठेच मिळत नाहीये. साहेब, मी घरी येऊ का परत? काय चाललंय? अगं बाळूला शेवाळ कुठे मिळत नाहीये आणि भरपूर पाऊस पडल्याशिवाय शेवाळ साचणार कसं? हॅलो हॅलो, मला एक कळत नाही, तू करणार काय त्या शेवाळ्याची भाजी? हॅलो साहेब. का इथे शोपीस म्हणून हॉलमध्ये मांडून ठेवणार आहेस? हॅलो हॅलो हॅलो, तू जरा गप्प राहा, मी बोलतोय हिच्याशी, थांब जरा तू. तुमचं पण डोकं कामच करत नाही. शेवळ्याची भाजी करतात का कधी? या गधड्याला तू काय आणायला पाठवलंय? शेवळ्याची आमटी खाताना पुढे पुढे असतं, ऐकलं नाव मात्र आठवत नाही. ते ऐका फोन. हा बोल रे बाळू. अहो बाईसाहेब, तुम्ही जी भाजी सांगितली ना ती कुठेच मिळत नाहीये. त्यांनाच माहित नाही कसली भाजी आहे ती. अरे जांभळट किरमिजी रंगाचे 6-7 इंच लांब कोंब असतात, त्याच्याबरोबर आवळ्यासारखी फळं असतात. दोन्ही गोष्टी घेऊन यायच्या. अहो, पण ती कुठेच मिळत नाही आणि घरी यायला पण उशीर होतोय बाईसाहेब. अरे मग होऊ दे उशीर, इथली नको काळजी करू. क्रॉफर मार्केट पर्यंत गेलास ना तरी चालेल, रात्र होऊ दे, चालेल मला. अरे बापरे, ते मार्केट किती लांब आहे बाईसाहेब, आणि बस किंवा ट्रेननी जावं लागेल तिकडे. अरे मग जा, पैसे आहेत ना तुझ्याकडे, पण ती भाजी घेतल्याशिवाय परत यायचं नाही. व्रत आहे माझं, त्यासाठी मला ती भाजी लागणारच आहे. ठेव फोन आणि जा शोध. बर. काय चाललेलं
असं तुमचं? त्याला काय सांगता परत ये म्हणून? आता इथे येऊन डोक्यावर उभा राहिला ना तर सगळी पंचायत करून ठेवे. तू आधीच एक संकट डोक्यावर घेऊन उभी आहेस. स्वानंदी इंद्रनीलची बायको आहे. त्याचं दुसरं लग्न लावायला कशी निघाली? तेच परत किती वेळा सांगणार आहात? त्याचा घटस्फोट झाल्याशिवाय लग्न करायचंच नाहीये. पण घटस्फोट झाल्यानंतर एखादी मुलगी हाताशी हवी का नको? पण घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर कोर्ट 6 महिन्याची मुदत देते विचार करायला. त्याच वेळेला ही मुलगी जीव लावेल त्याला. स्वानंदीची आठवण सुद्धा येणार नाही. घटस्फोट झाला की लगेच लग्न करून टाकायचं. आपली श्रीमंती परत आणेल ही मुलगी. जणू काय तू ठरवतेस तसंच होत आहे सगळं. तसंच होणार आहे. सिक्स सेन्स असतो बायकांना. तहान लागल्यानंतर वीर नाही खणत त्या. जाऊ दे, असंही कळणार नाही ते तुम्हाला. फक्त आयतळाला गोंधळ घालू नका म्हणजे मिळवली. मी सांगते तेवढं करा. पाणी द्या आता. प्यायला का आणतो? कशाला आले बहुतेक. जा ठेवा. सांगितलं लक्षात ठेवा. हो. हा. अरे या प्लीज.